साबुदाणा खिचडी, वडा, थालीपीठ, साबुदाण्याचे इतर पदार्थ तुम्ही बघितला असाल, खाल्ला असाल, पण अशी साबुदाणा खिचडी कधीच खाल्ली नसेल. एकदम वेगळी पद्धत. आजपर्यंत तुमच्यासाठी खास साबुदाणा खिचडीचे वेगवेगळ्या रेसिपीज शेअर केल्या आणि त्या रेसिपींना भरपूर प्रतिसाद मिळाला. आजही तुमच्यासाठी खास रेसिपी शेअर करत आहे. मऊ, हिरवीगार, मस्त अशी झणझणीत साबुदाणा खिचडी. आजपर्यंत तुम्ही कधीच बनवली नसेल. अगदी वेगळ्या पद्धतीने पाहता क्षणी ना करायला घ्याल आणि नेहमीच याच पद्धतीने बनवाल. असं काय आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे. आता बघा, साबुदाणा खिचडी खायची म्हटलं की उपवास असायलाच हवा असं नाही ना. तुम्ही साबुदाणा खिचडी नाश्त्यासाठीही बनवत असाल, कारण खिचडीचे चाहते काही कमी नाहीत बरं का. सगळ्यांनाच ही खूप खूप आवडते खिचडी. आणि आज आपण ना नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने खिचडी बनवणार आहोत. आणि आज काय असा उपवास वगैरे काही नव्हता. नाश्त्यासाठी ही बनवली होती खिचडी मी. माझ्या घरी सगळ्यांना खिचडी खूप आवडते आणि आठवड्यातून एकदा तरी साबुदाण्याचा कोणता तरी पदार्थ माझ्या घरी होतो. साबुदाणा थालीपीठ, खिचडी किंवा वडा, किंवा मागे एकदा तुम्हाला साबुदाण्याचे कुरकुरेही करून दाखवले होते मी. आणि मग काय, आज म्हणलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात. खिचडी तर आवडते, पण नेहमीपेक्षा काय वेगळं करायचं ह्याचा विचार करून आज एक मस्त अशी झणझणीत हिरव्या ठेच्यामधली ही खिचडी बनवली आहे. कशी बनवली ते सांगणारच आहे. आमटीची मोठी वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी साबुदाणा मी भिजत घातला होता. छान फुलला आहे बघा, केवढा झाला आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा ते याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच पद्धतीने सेम साबुदाणा भिजवून घेतला आहे. इथे बघा, 1 बटाटा घेतला, त्याच्या साली काढून चौकोनी आकारामध्ये पातळ असे त्याचे पीस करून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवले, म्हणजे कसं बटाटाही काळा पडत नाही. आणि इथं बघा, हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून. कोथिंबीर भरपूर घ्यायची. शेंगदाणे खरपूस असे भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर अशी ह्याची पेस्ट करून घेतली. हा शेंगदाण्याचा कूट बाजूला काढून घेतला आणि ह्या मिक्सर जार मध्ये ही सगळी कोथिंबीर घातली. इथे 4 मिरच्या घेतल्या होत्या, त्या मोडून टाकलेल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फक्त कोथिंबीर इथे भरपूर घ्यायची आहे, कारण आपण झणझणीत असा हा ठेचा करणार आहोत. 1 मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथे अर्धा चमचा मीठ घातलं. मीठ घातल्यामुळे हे वाटण एकदम परफेक्ट बारीक होतं. त्यामुळे पाणी न घालता इथे मीठ घालायचं, म्हणजे कसं कोरडं छान वाटलं जातं आणि पटकन बारीक होण्यास मदत होते. हे बघा, अशा पद्धतीने हा हिरवा ठेचा करून घेतलेला आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ही खिचडी मी नाश्त्यासाठी बनवत आहे, कारण उपवासाला आमच्या इथे कोथिंबीर अजिबात चालत नाही. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल उपवासासाठी, तर तुमच्यासाठी ही उपवासासाठी खास रेसिपी आहे, नवीन चवीची. की एकदा या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून पहा, हिरवीगार ठेच्यातली. आणि जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवत असाल ना, तर तुम्ही ह्याच्यासोबत पालकही घालू शकता बरं का. मुलांना तर खिचडी खूप आवडते आणि पालकही त्यांच्या पोटात जाईल त्या निमित्ताने. खिचडीला रंगही खूप छान येतो आणि स्वादही. तर माझ्याकडे पालक नव्हता म्हणून मी नाही घातला. ह्याचा तर आपला बनवून झाला आहे. साबुदाणा तयार आहे, शेंगदाण्याचा कूट तयार आहे. आता काय करायचंय, कढई घ्यायची. कढईमध्ये 2 पळी मी इथं शेंगदाण्याचंच तेल घातलेलं आहे. तुम्ही याऐवजी इथं तुपामध्ये ही खिचडी करू शकता किंवा साध्या तेलामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही. 2 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर तो मगाचा आपण बटाटा चिरून ठेवला होता ना, तो पाणी निथळून यामध्ये टाकला आणि खरपूस असं तेलामध्ये 1 मिनिटभर परतवून घेतला. बटाटा शिजायला काहीही वेळ लागत नाही. 1 मिनिटात मस्त खरपूस असा बटाटा आपला शिजतो. बटाटा तेलामध्ये छान असा फ्राय केल्यानंतर बटाट्याच्या चवीचं इथं मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे कसं खिचडीमध्ये बटाट्याची चव आळणी लागत नाही. म्हणून असं थोडं तरी मीठ भुरभुरून घ्यायचं बटाट्यावर. 1 मिनिटानंतर बटाटा बघा खरपूस आपला परतला गेला आहे, छान शिजला आहे. त्यावेळी आपण जो हिरवागार ठेचा करून ठेवला आहे ना, तो सगळा यामध्ये घालायचा आणि हा ठेचा तेलामध्ये एकदम खरपूस असा 1 मिनिटभर परतवून घ्यायचा. या एवढ्याच ठेचाने खिचडीला खूप छान स्वाद येतो. खूप छान अप्रतिम चवीची खिचडी आपली तयार होते. रंगही छान खुलतो. तर बघा, हा ठेचा मी तेलामध्ये बटाट्यासोबत परतवून घेतच आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवला ना, त्याला भरपूर असा ह्या ठेच्याचा अर्क लागला होता. त्यातच अगदी थोडंसं पाणी घेतलं, 1-2 चमचे, आणि हे छान असं घोडून यामध्ये टाकलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. मंडळी, ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या आधीच्याही खिचडीच्या रेसिपीना भरपूर तुमचा रिस्पॉन्स मिळाला. या खिचडीला ही भरभरून तुम्ही प्रेम द्या आणि फक्त रेसिपी पाहू नका, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप छान होते, आवडेल तुम्हाला. आणि एक विनंती आहे, रेसिपी पाहताय पण लाईक करत नाही, कमेंट करत नाही किंवा सबस्क्राईब ही करत नसाल, तर अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक लाईक. आणि रेसिपी कुठून पाहताय ते नक्की सांगा बरं का, म्हणजे तुमचे मला आभार मानता येतील आणि त्यातच माझा आनंद आहे. तर मंडळी, इथे बघा,
बटाटा परतल्यानंतर ठेचाही छान असं तेलामध्ये परतवून घेतला आणि आपण भिजवून ठेवलेला सगळा साबुदाणा यामध्ये टाकला. 1 मिनिटभर आपल्याला साबुदाणा ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. साबुदाणा खिचडी करताना अजिबात झाकण ठेवायचं नाही. खिचडी तेवढा पुरतं मऊ राहते, पण नंतर ती चिवट होते, एकमेकाला चिटकून बसते आणि गोळा होते. त्यामुळे आपल्याला इथे अजिबात झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. एका वाफेतच खिचडी छान अशी बनवून घ्यायची आहे. आता 1 मिनिटभर छान अशी परतवून घेतली. मसाल्यांबरोबर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता काय करायचं आहे, आपण 2 वेळा इथे थोडं मीठ घातलं होतं, पण खिचडीच्या चवीचं आता पूर्ण व्यवस्थित एक अर्धा चमचा तरी मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे बघा. तर मी 1.5 चमचे यामध्ये मीठ घातलं आहे आणि एवढं परफेक्ट आहे कारण मिरचीही भरपूर घातली होती. मीठ घातल्यानंतर शेंगदाण्याचा कूटही घातला. खिचडीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट एकदमही बारीक करायचा नाही, एकदम पिठासारखा थोडासा जाडसरच ठेवायचा. शेंगदाण्याच्या कुटामुळे खिचडी ही छान लागते. त्या एवढ्याशाच ठेचाने खिचडीला रंग बघा किती सुंदर आला आहे आणि म्हणूनच कोथिंबीर आपल्याला इथे भरपूर घालायची आहे. कोथिंबीरमुळे खिचडीला स्वादही छान येतो आणि मस्त फ्लेवरही येतो. जर तुम्हाला कोथिंबीर ना उपवासाला चालत नसेल तर तुम्ही ही खिचडी नाश्त्यासाठी बनवून पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. मस्त मऊ मोकळी साबुदाणा खिचडी अशी एकदम मोत्यासारखी फुलली आहे बघा, मस्त झाली आहे. आणि आमच्या घरी सगळ्यांना साबुदाणा खिचडी खूप म्हणजे खूप आवडते आणि आज ना मुलीचीच फरमाईश होती की नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी कर, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने. नेहमी बनवतो ती खिचडी आवडतेच तिला, पण त्याच्यापेक्षाही ही खिचडी तिला खूप म्हणजे खूप आवडली कारण तिला गोड अजिबात आवडत नाही, तिखट आणि झणझणीत खायला आवडतं. आणि आज अशा पद्धतीने बनवलेली खिचडी तिची खास करून फेवरेट झाली आहे. आणि तुम्ही ही खिचडी प्रेमी असाल तर नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि मंडळी, खरं म्हणजे खिचडी पाहिली की माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. मला माहितीये का, लहानपणी ना खरं तर उपवास आम्ही खिचडीसाठी धरायचो. तसं तर खिचडी सगळ्यांच्या आवडीची होती आणि आई माझी सगळ्यांना खिचडी बनवायची. पण असं वाटायचं की आपण उपवास धरलाय म्हणजे आपल्याला खिचडी जास्त भेटेल. ही एक गंमत म्हणून मी तुम्हाला शेअर केली. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जशा तुम्हाला गोड मी आठवणी सांगते तशा तुमच्याही गोड छान अशा आठवणी आवडतील मला ऐकायला. मस्त अशी एका वाफेतली खिचडी आपली तयार आहे. मोत्यासारखी फुलली आहे, मऊ लुसलुशीत. त्याचा रंग बघा किती छान खुलला आहे आणि पालकही घातलात तरीही खूप छान लागते बरं का. तुम्ही आधी अशा पद्धतीने खिचडी नक्की ट्राय करून बघा, मग नंतर तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून सांगा, ती ही रेसिपी मी शेअर करेन. आता बघा, नाश्त्यासाठी पालक खिचडी रेसिपी नंतर पाहूया, पण आता जी कोथिंबीर खिचडी रेसिपी शेअर केली आहे ती नक्की पहा आणि आवडल्यास रेसिपीला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रेसिपी कुठून पाहताय ते नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. रेसिपी अगदी झटपट 5 मिनिटाचीच आहे, झटपट होणारी, चविष्ट आणि अगदी घरच्या प्रमाणे एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि तुम्हीही तशाच छान छान मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आतासाठी बाय, धन्यवाद.